नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया टॉप 20 न्यूजवर. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. संख्याबळानुसार भाजपला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपकडून उमेदवार निवडीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडे सुमारे 30 इच्छुकांची यादी पाठवण्यात आली आहे. यात माजी आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे. पक्ष संघटनेतील कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून हालचालींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य विधान परिषद प्रवेशाबाबत सहयोगी पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवणार असतील तर काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. मात्र त्यांनी निवडणूक न लढवल्यास ती जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदार असल्याने 1 जागा निश्चित मानली जाते. मात्र दुसरी जागा जिंकणं कठीण ठरणार आहे. या एका जागेसाठी अनिकेत तटकरे, राजेंद्र जैन, आनंद परांजपे यांसह अनेक नेते इच्छुक असून पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल शांततेत पार पडली. दोन्ही मतदारसंघात सुमारे 50% अधिक मतदान नोंदवलं गेलंय. बारामतीत सत्ताधारी गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याबाबत विविध राजकीय दावे केले जात असून निवडणूक चुरशीची ठरली आहे. अनेक उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. राहुरी मतदारसंघातील समान स्वरूपाची चुरस पाहायला मिळाली. आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालं असून दोन्ही पोटनिवडणुकांचे निकाल 4 मेला जाहीर होणार आहे. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा नियम 1 मे पासून लागू होणार आहे. या निर्णयाला विरोध होत असून सुमारे 15 लाख चालक 4 मे पासून संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यभर वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाने हा निर्णय घेतलाय. मात्र संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईक यांना एक पत्र लिहून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. मीरा भाईंदर येथे वकील गुणरत्न सदावर्ते यांना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षा चालकांना भेटण्यासाठी आलेल्या सदावर्तेंना मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल केलेल्या एकेरी भाषेतील वक्तव्यामुळे पदाधिकारी आक्रमक झाले. या घटनेनंतर आज चौकशीसाठी संबंधितांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांना एका स्थानिक महिलेने वाहतूक कोंडीवरून जाब विचारला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने त्या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत मोर्चा दरम्यान महिलेने पोलिसांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुमारे 30,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी होत असलेली विद्यार्थी पटसंख्या आणि बदलते शैक्षणिक नियम यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. राज्यात एकूण 1 लाखांहून अधिक शाळांमध्ये 2 कोटींहून अधिक विद्यार्थी आणि सुमारे 7.46 लाख शिक्षक कार्यरत आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या 10 ते 15 पर्यंत घटल्याने शिक्षकांची गरज आणि उपलब्ध पदांमध्ये असमतोल निर्माण झाला आहे. भोंदू बाबा अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील 6व्या गुन्ह्यात एसआयटीने त्याला ताब्यात घेतलंय. कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयात महिलांना नशायुक्त द्रव्य पाजून पेढे आणि इतर पदार्थ खाऊ घालून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून खरातच्या कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात येणार आहे. लासलगाव पोलिसांनी लैंगिक शोषण आणि जादूटोणा प्रकरणात आरोपी महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला रात्री 1:30च्या सुमारास अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे 25 तासांनी ही कारवाई करण्यात आली. आज त्याला निफाड येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पुढील तपासासाठी 5 ते 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. आरोपीचे निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे मठ असल्याची माहिती आहे. नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित धागे उघड होत आहेत. काल अटक झालेली महिला एक साईड अभिनेत्री असून ती मॉडेलिंगही करते. तपासात तिच्या बँक खात्यात लाखो रुपयांचे व्यवहार आढळले असून नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून तिला पैसे पाठवले गेल्याची माहिती समोर आली. तिने अंमली पदार्थ पुरवठ्यात भूमिका बजावल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून मानसिक छळ केल्याप्रकरणी अशरफ सिद्दीकी याला आकडीपाडा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीने सहकारी तरुणीचे मोबाईल नंबर मिळवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे कारवाई करत त्याच्यावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ठाण्यातील सेंटिस पुलावर पुणे वसई शिवशाही बसला अचानक आग लागली। या बसमधून लग्नासाठी वसईला निघालेल्या अलका काळडोके आणि त्यांच्या पतीचं सर्व सामान जळून खाक झालं। 30 साड्या, 60,000 रुपये रोख आणि 4.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आगीत हरवले। बसमध्ये एकूण 14 प्रवासी होते। चालक वाहकांच्या तत्परतेमुळे सर्वांचा जीव वाचला, मात्र काही क्षणातच लग्नाची संपूर्ण तयारी उद्ध्वस्त झाली। आगामी लग्न सोहळ्याच्या तयारीसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे। कांदिवली येथील चारकोप येथील मोहिनी चौधरी यांच्या घरात 240 ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवलेली तिजोरी चोरीला गेल्याची घटना घडली। तक्रार मिळताच चारकोप पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून 2 आरोपींना अटक केली। आरोपींकडून चोरी गेलेली तिजोरी आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी विनायक चौहान यांनी सांगितलं की आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी ATM चोरीच्या मोठ्या प्रकरणाचा अवघ्या 6 तासात छडा लावलाय। आरोपीला अटकही केली आहे आणि संपूर्ण 63,13,600 रुपयांची रक्कम जप्त केली। CSM इन्फोसिस्टम लिमिटेडच्या कॅश व्हॅन मधून ॲक्सिस बँकेच्या ATM मध्ये पैसे भरताना कर्मचाऱ्याने 2 कॅश बॅग चोरून नेल्या होत्या। आरोपीने सुरक्षा रक्षकांना चकमा देत घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास करत महाड येथे आरोपीला पकडलं। त्याच्या एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे। जलद कारवाईबद्दल SCP नीता पडवी यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे। आर्थिक अडचणीत सापडलेल्या मालदीवला दिलासा देत भारत सरकारने सुमारे 30 अब्ज रुपयांची मदत मंजूर केली आहे। ही रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत सार्क चलन अदलाबदल अंतर्गत देण्यात येणार आहे। मालदीव सध्या परकीय चलन साठ्याच्या तुटवड्याला सामोरं जात असून आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे। भारत मालदीव यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधामुळे ही मदत तातडीने देण्यात आली आहे। आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत। विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या उपस्थितीमुळे हा सामना विशेष आकर्षक ठरणार आहे। RCBचे नेतृत्व रजत पाटीदार करणार असून गतविजेत्या संघाने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे, मात्र मागील सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला। तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचाही मुंबई इंडियन्स विरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाला होता। दोन्ही संघ 7वा सामना खेळत असून गुणतालिकेत पुन्हा मजबूत स्थान मिळवण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। वानखेडे स्टेडियमवर झालेल्या IPL सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर 103 धावांनी मोठा विजय मिळवला। संजू सॅमसनच्या नाबाद षटकी खेळीच्या जोरावर चेन्नईने 208 धावांचं आव्हान उभं केलं। प्रत्युत्तरात मुंबईचा डाव चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर कोसळला आणि संघ 19 षटकात फक्त 104 धावांवर गारद झाला। अकिल होसेसने 4 विकेट्स घेत मुंबईला मोठा धक्का दिला। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी अभिनेत्री पूजा बॅनर्जीने राज्यातील युवांच्या पलायनावर चिंता व्यक्त केली आहे। बंगालमध्ये रोजगाराच्या संधी आणि उद्योगांची कमतरता असल्याने तरुणांना नाईलाजाने राज्य सोडावं लागत असल्याचं तिने म्हटलंय। लोक तिथेच राहतात जिथे संधी असते असं सांगत कॅपिटल फॉर्मेशन घटल्याचा मुद्दाही उपस्थित केला। तर दुसरीकडे इतर शहर वेगाने विकसित होत असल्याने बंगालमधील तरुण तिकडे वळत असल्याचं ती म्हणाली। अक्षय कुमारचा नवीन हॉरर कॉमेडी चित्रपट भूत बंगलाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली। अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने आपला संपूर्ण बजेट वसूल केला असून तो आता नफ्यात गेलाय। चित्रपटात अक्षय कुमार सोबत राजपाल यादव आणि असरानी यांच्या विनोदी अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। वीकडेज मध्ये कमाई थोडी स्थिर राहिली असली तरी एकूण कलेक्शनमुळे चित्रपटाची कामगिरी मजबूत दिसतेय। तज्ञांच्या मते हा चित्रपट वीकेंडमध्ये भारतात 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुर्तास वेळ झाली येथे सामन्याची अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।